आरंभ आहे चैत्र मासाचा, गुढी तोरणे सण उत्सवाचा. पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर नवीन सुरुवातीचा, विजयाचा आणि मंगलतेचा दिवस मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, गुढी उभारताना अनेक लोक न कळत काही मोठ्या चुका करतात, ज्यामुळे सणाचे पुण्यफळ कमी होऊ शकते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, यावर्षी गुढीपाडव्याची योग्य तिथी कोणती, गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे आणि गुढी उभारताना कोणत्या 5 चुका कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, जेणेकरून घरात वर्षभर सुख समृद्धी नांदेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण आणि शास्त्रानुसार माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण बघूयात 2026चा गुढीपाडवा शुभ मुहूर्त आणि तिथी नेमकी कधी आहे. महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा होतो, जो मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. यंदा म्हणजेच 2026 मध्ये मराठी शक संवत 1948ची सुरुवात 19 मार्च रोजी होत आहे. याच दिवशी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात युगादी किंवा उगादी म्हणून हा सण साजरा केला जातो. यंदा गुढीपाडव्याची तिथी अशाप्रमाणे आहे. 19 मार्च 2026 प्रतिपदा तिथी प्रारंभ होत आहे 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 प्रतिपदा तिथी समाप्त होत आहे 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:52. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी प्रतिपदा तिथी असल्याने 19 मार्च रोजीच गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पौराणिक कथानुसार याच दिवशी भगवान सूर्याने सूर्य सिद्धांताचे ज्ञान प्रकट केले होते. ज्योतिषशास्त्रात या दिवसाला विशेष स्थान आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि बळी प्रतिपदेचा अर्धा भाग मिळून 3.5 मुहूर्त बनतात. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य यशस्वी होते. खरेदीसाठी शुभ, नवीन वाहन, सोन्याचे दागिने किंवा नवीन घराची खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. उत्तर भारतात याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते, ज्याची सांगता रामनवमीने होते. गुढीपाडव्याच्या दिवशी घराची स्वच्छता करून दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या उपडा ठेवून गुढी उभारली जाते. आता बघूया गुढीसाठी कोणता नैवेद्य खास आहे. या दिवशी श्रीखंडपुरी, पुरणपोळी यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पूजेनंतर कडुनिंबाची पाने, जिरे आणि गूळ याचा प्रसाद दिला जातो, जो आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. मित्रमंडळी आणि नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आनंदाने हा सण साजरा केला जातो. आता बघूया गुढी उभारताना आपल्याला कोणत्या 5 चुका टाळायच्या आहेत. पहिली चूक, जुनी साडी वापरणे. गुढीसाठी नेहमी नवीन, स्वच्छ आणि पिवळ्या किंवा लाल रंगाची साडी वापरावी. जुनी, फाटलेली किंवा ओटीतली साडी वापरू नये. मित्रांनो, आता बघूया आपल्याकडनं दुसरी चूक कोणती होती. ती आपल्याला कटाक्षाने टाळायची आहे. गुढीची काठी सरळ, मजबूत आणि बांबूची असावी. ती अर्धवट तुटलेली किंवा अशुद्ध नसावी. ती स्वच्छ धुवून हळद कुंकू लावून सजवावी. आता बघूया तिसरी चूक कोणती टाळायची आहे. आपल्याला गुढी घराच्या उजव्या बाजूलाच किंवा मुख्य दारावर लावायची आहे. पश्चिम किंवा दक्षिण दिशेला गुढी लावू नये. आता बघूया चौथी चूक आपल्याला कोणती टाळायची आहे. गुढी लवकर उतरवणे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्यास्तानंतर किंवा दुसऱ्या दिवशी उतरवावी. ती फार लवकर उतरवू नये, अन्यथा शुभ फळ मिळत नाही. आता बघूया 5वी चूक आपल्याला कोणती टाळायची आहे. गुढीमध्ये अपूर्ण वस्तू ठेवणे. गुढीमध्ये साधारणपणे या वस्तू असतात: बांबूची काठी, रेशमी किंवा नवीन कापड, साखरेची गाठी, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, तांब्या, कलश या वस्तू अर्पून ठेवू नयेत. पूर्ण विधीने गुढी उभारल्यास शुभ फल मिळते असे मानले जाते. गुढी उभारताना कडुलिंब, साखरेची गाठी आणि आंब्याची पानं आवर्जून वापरावे, जे आरोग्यासाठी शुभ मानले जाते.
2026च्या गुढीपाडव्याला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? गुढीला साडी नेसवताना शक्यतो शुभ मानले जाणारे रंग वापरले जातात. पिवळा सर्वात जास्त शुभ मानला जातो. नवीन सुरुवात, समृद्धी आणि सूर्यदेवाचे संबंधित रंग आहे. पिवळा रंग मांगल्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. केशरी, नारंगी हा ऊर्जा आणि उत्साह दर्शवतो. हा रंग शक्ती, चैतन्य आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. लाल रंग शक्ती, विजय आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग नवीन जीवन, ताजेपणा आणि निसर्गाशी जोडलेला रंग असल्यामुळे, तसेच निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाची साडी अनेक ठिकाणी वापरली जाते. गुलाबी रंगाची साडी सौम्यता आणि सुख शांती दर्शवते. गुढीला नेसवली जाणारी साडी शक्यतो रेशमी किंवा जरी काठाची असलेली असावी. यामुळे गुढीला एक प्रकारची शोभा येते. जर तुम्हाला मोठी साडी नेसवणे कठीण जात असेल तर तुम्ही नवीन रेशमी खण देखील वापरू शकता. गुढीला वर्ज्य रंग. गुढी ही विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्यामुळे काळा रंग किंवा अत्यंत फिक्कट, निस्तेज रंग वापरणे टाळावे. तर मित्रमैत्रिणींनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर नवीन आशा, नवीन सुरुवात आणि विजयाचे प्रतीक आहे. म्हणून या दिवशी योग्य पद्धतीने गुढी उभारून देवाची प्रार्थना केली तर घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नक्की येते असे मानले जाते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकापर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही गुढीपाडव्याचे खरे महत्त्व समजेल. आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय हिंदू नववर्ष.